मोरे अकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवासी आहे। मी सतत 8 ते 10 वर्षापासून माहिती अधिकाराची अंमलबजावणी करिता अनेक मंत्रालयीन सचिव, प्रधान सचिव, दिल्लीला केंद्र शासनातील सर्व मंत्री, संबंधित अधिकारी यांना मी मेलद्वारे, ईमेलद्वारे, पत्राद्वारे पाठपुरावा करत आहे, परंतु त्याचा काही आजपर्यंत उपयोग झालेला नाही। माझ्या वेदना ह्या सर्वच माझ्या महाराष्ट्र राज्यातील सर्व माहिती अधिकार बांधव व जनसामान्यांच्या आहेत। 2005 साली जो कायदा अंमलात आला, माहिती अधिकार कायदा अंमलात आला, त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही। प्रश्नार्थक माहिती, खाजगी माहिती, वैयक्तिक माहिती या अमेंडमेंटमुळे, या दुरुस्त्यांमुळे संबंधित अधिकारी विभाग माहिती अधिकार कार्यकर्त्यांना माहिती देताना या शब्दांमुळे माहिती देताना पळवाट काढतात। माहिती देत असताना दिशाभूल व फसवणूक करून, माहिती अधिकार कार्यकर्त्याची फसवणूक करून, दिशाभूल करून चुकीची माहिती देतात। तसेच योग्य वेळेत सुद्धा माहिती देत नसल्याचे प्रकार माझ्याकडे तक्रारी आलेल्या आहेत। माझे अनेक विदर्भातले पत्रकार मंडळी आहेत, महाराष्ट्रातील पुणे, मुंबई याकडील माझे संपर्कातील जे आहेत मंडळी, मित्रमंडळी, त्यांचा मला अशा प्रकारचा एक तक्रार आली की 2 महिने 3 महिन्यानंतर मनमानी स्वरूपात त्यांची इच्छा असेल, अधिकाऱ्यांची, त्या विभागाची इच्छा असेल तेव्हा ते माहिती देतात, ते सुद्धा चुकीची। ह्या सर्व गोष्टी याकरिता होत आहेत की जे खंडपीठ आहेत, माहिती आयोग, जेव्हा आपण सेकंड अपील करतो, दुसरी अपील करतो, माहिती आयोग जे खंडपीठ आहेत, त्या खंडपीठांमध्ये 2017, 18, 19, 20 पासूनच्या तक्रारी प्रलंबित आहेत। 7-8 वर्षापासून ह्या तक्रारी प्रलंबित असल्यामुळे जे पहिले अपील, जे आपण जनमाहिती अधिकारी जे खालून अर्ज ए पासून सुरुवात करतो माहिती अधिकाराचा, तर त्यांना हे चांगलं माहिती आहे की जेव्हा हे शेवटची जी अपील जाते आपली खंडपीठांकडे, आयोगाकडे, तेव्हा तिथे ह्या अपील प्रलंबित राहणार आहे 8 ते 10 वर्ष। तोपर्यंत आपण रिटायर होऊ, तोपर्यंत अनेक काही गोष्टी त्याच्यामधून निघून जातात। माहिती अधिकार कार्यकर्ता थकून जातो, फॉलोअप घेता थकून जातो, अर्ज काढ होतात, अशा अनेक काही गोष्टी त्यामध्ये घडतात। त्यामुळे अधिकारी, माहिती अधिकार जे कायदा आहे, या कायद्याला कोणत्याही प्रकारचं जुमानत नाहीत। कोणताही विभाग या माहिती अधिकार कायद्याला जुमानत नाहीत। त्यामुळे या अमेंडमेंटमुळे, या दुरुस्त्या ज्या होत आहेत दिवसेंदिवस, शासन जे केंद्र सरकार, राज्य शासन, केंद्र सरकार दुरुस्त्या करीत आहेत कायद्यामध्ये, ह्या कायद्याच्या दुरुस्त्या खूप अडचणीच्या ठरत आहेत। प्रश्नार्थक माहिती, वैयक्तिक माहिती, यामुळे हा कायदा खूप संकुचित होत जात आहे। काही दिवसानंतर अशी वेळ येईल की या कायद्याचं अस्तित्व पूर्णपणे शून्य होईल, अशी भीती मला वैयक्तिक वाटत आहे। त्यामुळे ह्या सर्व गोष्टीला, या सर्व भावनांचा, माझ्या मित्र जे जनसामान्य लोकांच्या भावनांचा विचार करून मी येणाऱ्या 14 एप्रिल या केंद्र सरकारच्या या कायद्याच्या या विरोधात, या अमेंडमेंटच्या विरोधात, या दुरुस्तीच्या विरोधात मी 14 एप्रिलपासून 11 वाजतापासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण करणार आहे। याकरिता सर्व माझे, ज्यांना ह्या सगळ्या अडचणी जात आहेत, ज्यांना न्याय मिळत नाही आहे, ज्यांना खूप या गोष्टीचा त्रास होतो आहे, अशा सर्व माझे जे दुखावलेले जे माझे बांधव आहेत, यांनी पूर्ण महाराष्ट्रभरातून मला या ठिकाणी माझ्या या उपोषणाला सहकार्य करावं। या उपोषणाला मला यांनी येऊन मला आशीर्वाद द्यावा।